नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र. आपण सगळे पाहताय आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. मागच्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी असं बोललो होतो की जो चित्रपट शेवटापासून सुरू होतो तोच खरा सस्पेन्स थ्रिलर. असाच एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपटगृहात रिलीज झाला आहे ज्याचं नाव आहे जिलेबी, ज्यात आपल्याला स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे आदी लोक दिसणार आहेत. तर आज त्याच चित्रपटाचा रिव्ह्यू आपण करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा. पटपट थोडक्यात त्या चित्रपटाबद्दल सांगतो. चित्रपटाची कथा स्वप्नील जोशी यांनी साकारलेल्या कॅरेक्टरच्या अवतीभोवती फिरते. प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या जावयाचा मृत्यू होतो, खून होतो आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन म्हणून स्वप्नील जोशीला त्या ठिकाणी अपॉइंट केलं जातं. आता तिथे स्वप्नील जोशी अपॉइंट झाल्यानंतर तो केस कशी सॉल्व्ह करतो किंवा केस सॉल्व्ह करताना अजून 4 गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचतात किंवा त्याचा अजून काहीतरी बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. या सगळ्यांचा मिळून जो चित्रपट बनतो तोच हा आपला जिलेबी आहे. आता चित्रपटाबद्दल विचाराल तर चित्रपट हा फर्स्ट हाफमध्ये बघितलं तर फर्स्ट हाफमध्ये चटाचट गोष्टी होतात, लवकर गोष्टी घडतात ज्या की तुम्हाला बिलकुल बोर करत नाही किंवा एकदम कंटाळवाणा किंवा रटाळवाणा असा फील देत नाही. मित्रांनो, स्पष्ट सांगायचं झालं तर या चित्रपटाची रिस्पेक्ट मी फक्त याच्या जॉनरमुळे करतो आहे. हा जॉनर आपल्या मराठीमध्ये जेवढा वेळा बघायला भेटला आहे तेवढा वेळ हा खूप कमी एक्सप्लोर झालेला जॉनर वाटतं मला. कारण तेवढं डिटेलिंगमध्ये काम या जॉनरसाठी लागतं, तेवढं डिटेलिंगमध्ये आपल्याला दिसत नाही. पण हा त्यातही बऱ्यापैकी काम करतो. हा जास्त एक्स्ट्रीमही जात नाही किंवा एक्स्ट्रीम लो लेवलही जात नाही, हा मिडलमध्ये असतो. हा त्या सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी काम करतो. चित्रपट मला बऱ्यापैकी निराश करतो. म्हणजे हा इतकाही मला उत्कंठावर्धक वाटत नाही किंवा मला एकदम उत्सुकता असते प्रत्येक ठीक आहे, मी बघायला गेलो म्हणजे सुरुवातीला जेव्हा बघायला बसलो त्यावेळेस मी खूप एक्सायटेड होतो. पण जसं पहिल्या सीनपासून कट टू कट जेव्हा चित्रपट पुढे जातो ना, तो मला स्क्रीनवरती तो खूप काही दिसतंय. मी मान्य करतो ना की स्क्रीनवरती खूप काही दिसतंय, पण त्याचा कनेक्ट होण्याशी काही संबंध लागत नाही. कारण पात्र एवढे चटाचट येतात ना. आता त्याच्यामध्ये एक RD नावाचं पात्र आहे, ते मला नाही समजलं. त्यानंतर अण्णा होता. अण्णा चला ठीक आहे, एक दोन सिक्वेन्सला तो दिसला अण्णा की त्याच्यानंतर, पण तो RD नावाचं पात्र आहे ते का होतं, कशासाठी होतं ते बिलकुल न समजल्या पलीकडच्या गोष्टी होत्या. त्या चित्रपटाबद्दल अजून सांगायचं झालं तर चित्रपटाचा सगळ्यात महत्त्वाचा सस्पेन्स, सगळ्यात महत्त्वाचा जी या चित्रपटाची USP ठरली असती तो सस्पेन्स अक्षरशः त्या लोकांनी पहिल्या 15 ते 20 मिनिटातच रिव्हील केला आहे. म्हणजे का म्हणून तो रिव्हील केला आहे मला नाही माहिती. खूप चांगलं खेळू शकले असते एका सस्पेन्सवरती ते, पण त्यांनी तो तिथे रिव्हील करून तो चान्सच घालवून टाकला. चित्रपटाचं प्रेझेंटेशनबद्दल बोलायचं झालं तर प्रेझेंटेशन मी कसं म्हणतो की चित्रपट पडद्यावरती कसा दिसतो, तर अक्षरशः सांगतो चित्रपट हा पडद्यावरती 2012-2013चा फील देत होता. त्यावेळी जसे चित्रपट बनायचे जे आपण अवॉर्ड शोमध्ये पाठवायचो त्या लेवलची सिनेमॅटोग्राफी दिसते किंवा ते कलर ग्रेडिंग त्या लेवलचं दिसतं. त्याच्यामध्ये आत्ताच्या 2025च्या हिशोबाने किंवा 2024च्या हिशोबाने नाविन्य दिसत नाही, जे तेवढं तरी एक्सपेक्ट करतात चित्रपट बघणारे, पण ते याच्यात दिसत नाही. चित्रपटात मला 2 गोष्टी खूप आवडल्या. त्यातल्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच चित्रपटात झालेले परफॉर्मन्स. आता परफॉर्मन्सबद्दल बोलतोय. स्वप्नील जोशींनी जे पात्र साकारलं आहे तो फार हरामी, ग्रीडी आणि लालची असा पोलीसवाला आहे, जो करप्शनमध्ये अक्षरशः अकांत बुडालेला आहे, ज्याला करप्शनशिवाय गोष्टी जमत नाही किंवा गोष्टी त्याच्याकडून होत नाही. तसा अकांत बुडालेला एक पोलीस इन्स्पेक्टर किंवा एक पोलीस ACP दाखवला आहे, जो त्याने पात्र अक्षरशः हुबेहूब साकारलं आहे. प्रसादबद्दल असं बोलायचं झालं तर प्रसादचं जे कॅरेक्टर त्यांनी साकारलं आहे ते बऱ्यापैकी लोकांच्या मनात उतरतं. प्रसादने केलेलं काम जे आहे ते तुमच्या सगळ्यांच्या मनात एकदम नक्की घर करून राहतं, यात काही वाद नाही. आणि राहिला शिवानी सुर्वेचा विषय, तर शिवानी सुर्वेने ठीक काम केलं आहे, इतकंही खूप एक्स्ट्राऑर्डिनरी नाही. जे वाळवीमध्ये जसं काम दिसलं होतं मला त्या टाईपचं काम मला या चित्रपटात तिचं दिसलेलं नाही आहे. स्वप्नीलचं एक टिप्परचं एक कॅरेक्टर आहे ज्याचं तो त्याला माहिती देतो की इथे असं इथे तसं आहे. तर तो ज्या वेळेस स्क्रीनवर आला अक्षरशः सांगतो मला फार कंटाळा आला, फार रटाळ वाटत होता. तो जे काही करत होतं ते फोर्स केल्यासारखं वाटत होतं. त्याला असं कोणीतरी मारून मुटकून बनवलं आहे त्याला की तू हे म्हण, तू असा डायलॉग म्हण, तू तसा डायलॉग म्हण. ते तसं जाणवत होतं, तो तसा फील होता. ते बंटाय, बम्माय, बच्ची, ही गोष्टी ते फार
ओव्हर केल्यासारखं वाटत होतं. चित्रपटात जे डायलॉग्स आपल्याला ऐकायला भेटतात ते फार मीडियोकर वाटतात. ते असंच कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतात, कानात घुमत असतात ते असे. तशातलाच एखादा डायलॉग घेऊन आपल्यावरती लँड होतो बस. आणि अजून आवडलेल्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचा सतत खेळता राहणारा स्क्रीन प्ले. या स्क्रीन प्लेमुळे तुम्हाला बिलकुल रटाळवाणा किंवा बोर असं होत नाही, कारण स्क्रीनवरती नेहमी काही ना काही चालू असतं. त्यामुळे तुमची नजर तिथे असते आणि तुमच्या डोक्यात विचार चालू असतात. आणि काय होतं माहिती का, की एक सस्पेन्स एक बिल्ड करतात ना तुम्ही, तो त्या लेवलचा असायला हवा. पण हे प्रेडिक्टेबल असलेले सस्पेन्स, मी कदाचित त्याला सस्पेन्स म्हणू शकत नाही, हे एक आपण अंदाज लावतो ना, ते अंदाज असू शकतात. फायनल वर्डिक्टबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट हा माझ्या मते तुम्ही वन टाईम वॉच आहे, तुम्ही एकदा जाऊन नक्की बघू शकता. कारण असं काहीतरी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत लवकर बनत नाही. ह्या लोकांनी ते करण्याचा प्रयत्न केला आहे. निदान त्या प्रयत्नासाठी तरी आपण हा चित्रपट थिएटर म्हणजे चित्रपटगृहात जाऊन नक्की बघू शकतो. तर मित्रांनो, हा होता माझा जिलेबी या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर तुमचा अनुभव कसा होता हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता. मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. एवढं पॉसिबल होईल तेवढं करा, पण नक्की करा. तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद. काळजी घ्या.